लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या भागामध्ये कलाची मूर्ती बनवून पूर्ण होते. मग सगळे चांदेकर नातेवाईक समोर जमतात. कला सांगते मूर्ती बनवून झाले, पण मला आता देवी आईला घालण्यासाठी दागिने, साडी हे सगळं द्या. मग एक एक करत आता सरोज साडी, दागिने सगळं देते, देवीची आभूषणं घेते. मग कला छानपैकी देवी आईची मूर्ती साकार करते. अखेर देवी आईची मूर्ती संपन्न होते. कला आता सगळं आभूषण घालून बाहेर येते. त्याच वेळेला अद्वैतचे वडील तिकडे येतात. आता रोहिणी म्हणते, दादा अरे इथे किती मोठा तमाशा झाला तुला माहिती आहे का? तू इथे हवा होतास हे सगळं पाहायला. तितक्यात बाजू सावरण्यासाठी सरोज म्हणते, काही नाही, आता सगळं नीट झालेलं आहे. एक मुलगी आली आहे आणि ती देवी आईची मूर्ती बनवत आहे. 2 मिनिटात देवी आईची मूर्ती बनवून पूर्ण होईल. यावरती आता अद्वैतचे बाबा म्हणतात, हो का, पण 10 वाजेपर्यंत सगळं उरकलं पाहिजे. सरोज सांगते, काळजी करू नका, गोंधळ झाला होता, पण आत्ता काही गोंधळ नाही आहे, सगळं काही ठीक होणार. तोपर्यंत श्री म्हणजे अद्वैतचा काका येतो आणि म्हणतो, दादा काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होणार आहे. रोहिणी कशाला तुला बोलायला पाहिजे गं? रोहिणी म्हणते, दादाला कळायला नको का या घरात काय काय गोंधळ चाललाय ते? तोपर्यंत कलाची मूर्ती अगदी हुबेहूब बनवून जशी चांदेकरांना हवी असते तशी तयार होते. इकडे नैनाला पास मिळाल्यावरती आता निघण्याची तिची तयारी चालू असते. नैना सांगत असते, पास तर मिळालाय, पण मम्मी बघ ना, पास मिळालाय तरी चांगले कपडे नकोत का? यावरती लगेचच इकडे संगीता सांगते, तू एक काम कर ना, साडी नेस बरं, माझ्याकडे चांगली साडी आहे ती. आता मात्र नैना सांगते, साडी नेसून मी काय करू? म्हणजे मला काय बारशाला पाठवायची तयारी करतेस की लग्नासाठी मुलगा बघायला? संगीता म्हणते, हे बघ, तुला कोणताही ड्रेस छान दिसेल. नैना म्हणते, तसं नसतं गं, तिकडे जायचं ना तर खूप लोक चांगले चांगले कपडे घालून येतात. मला एकदम एलिगंट सुंदर बनवून जायला लागेल आणि त्यासाठी खूप छान महागडा ड्रेस पाहिजे. कारण तुला माहिती आहे का, तिकडे ना खूप खूप मोठी लोकं येणार आहेत आणि त्या मोठ्या लोकांच्यामध्ये जर मी साधा ड्रेस घालून गेले ना मम्मी, तर खूप मोठी गडबड होईल. माझ्याकडे कोण ढुंकून बघणार नाही. तुला मला स्टार बनवायचं आहे ना, त्या चांदेकरांची सून बनवायचं आहे, तर मला चांगले कपडे पाहिजेत. असं म्हणत नैना मिजाशीमध्ये हे कपडे नको, ते कपडे नको, असं कपड्यांचा पसारा काढून ठेवते. तोपर्यंत आता इकडे कलाची मूर्ती बनवून पूर्ण होते आणि आता आबा सांगतात, पडदा हटवा रे तो. मग आता सगळे नोकर पडदा हटवतात आणि देवी आईची प्रसन्न मूर्ती बघून सगळेच जण खुश होतात. आपोआप सगळ्यांचे हात आता देवी आईच्या मूर्तीसमोर जोडले जातात. देवी आईच्या मूर्तीसमोर हात जोडल्यावरती मग मात्र आता सगळ्यांना कलाचा अभिमान वाटतो. कलाने खूप सुंदर मूर्ती बनवली याचा आबांना पहिल्यापासून विश्वास असतो की ती बनवणारच. रोहिणी आणि इकडे राहुल या दोघांचा मात्र चेहरा पडतो. दोघंही जण हे पाहत बसतात. तोपर्यंत श्री सांगत असतो, वा, अद्भुत मूर्ती बनवली. या मुलीच्या हातामध्ये खूप मोठी जादू आहे. सगळेच देवी आईसमोर नतमस्तक होतात. आबा म्हणतात, झाली ना, 10 वाजेपर्यंत मूर्ती तयार झालेली आहे, चला पूजेची जंगी तयारी सुरू करा. तोपर्यंत सरोजसुद्धा आता खुश होते. अचानकपणे सगळं काम सुरळीत चाललेलं बघून चांदेकर आनंदी होतात. आता इकडे अद्वैतसुद्धा कलाकडे बघतो आणि हिच्यामुळे आज मूर्ती पूर्ण झाली, त्याला पण बरं वाटतं. मग आबा म्हणतात, खरंच आज आमची चांदेकरांची 100 वर्षाची परंपरा मोडण्यापासून तू थांबवलंस. म्हणजे स्वतः देवी आई लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या घरात आली. आत्तापर्यंत आम्ही देवी आईची स्थापना करत होतो, पण ही लक्ष्मी आई, देवी आई लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या घरात आले. तुझ्यामुळे हे शक्य झालं. मुली, आज तू नसतीस ना तर आमची 100 वर्षाची परंपरा पूर्ण नसती झाली. अद्वैतला सुद्धा हे म्हणणं पटतं की आज कला आल्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. कला म्हणते, नाही, मी फक्त माझं काम केलेलं आहे. आबा म्हणतात, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे पोरी. आता कलाला मात्र आता तोपर्यंत कलाला पासची चिंता पडलेली असते. म्हणून कला इकडे अद्वैतच्या इथे येऊन उभी राहते. पण अद्वैत इतका हे असतो की तो कलाकडे ढुंकूनही पाहत नाही आणि तो नोकरांसोबत बोलत असतो की 10 वाजेपर्यंत काहीही झालं तरी पूजेची सुरुवात झाली पाहिजे. कला म्हणते, कसं असतं ना काही लोकांचं, मूर्ती होईपर्यंत मला इथेच थांबून राहणारा माणूस आज मूर्ती पूर्ण झाल्यावरती मी काही बोलते तर माझ्यासमोर बोलायलाही तयार नाही आहे. इतका कसला माज आहे? यावरती अद्वैत म्हणतो, 1 मिनिट, आणि तो आपल्या माणसाला बोलवतो, चेक तयार करतो आणि कलाला म्हणतो, हा बघा, हा तुमचा मी चेक दिलाय, म्हणजे हा फक्त मूर्ती बनवण्याचाच आहे. तुमचं जे रॉ मटेरियल वगैरे लागले त्याचे किती अमाऊंट झाले ते तुम्ही मला सांगा, तेवढे पैसे तुम्हाला चेकने दिले जातील. कला म्हणते, मला चेक नको आहे. अद्वैत म्हणतो, अच्छा, तुम्हाला चेक नको आहे. मग अद्वैत आपल्या माणसाकडून कॅश घेतो आणि म्हणतो, तुम्हाला किती कॅश हवे ती घ्या. यावरती कला आता म्हणते, तुम्हाला पैसा 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 या व्यतिरिक्त दुसरं काही दिसतच नाही का? म्हणजे फक्त पैसा हेच सगळं असतं का? अद्वैत म्हणतो,
म्हणतो मग तुम्हाला काय हवं आहे? अहो मूर्ती काय तुम्ही फुकटमध्ये बनवलीत का? याचा मोबदला नको का? रात्रभर जागून तुम्ही जी मूर्ती बनवलीत त्याचा तुम्हाला योग्य तो मोबदला देणं माझं काम आहे. कला म्हणते मी कुठे म्हटलं की मला मोबदला नको आहे. मला त्याचा मोबदला हवा आहे, पण हे असे पैसे नको. मला त्याचा मोबदला म्हणून पासेस हवेत हे मी आधीच सांगितलं होतं. यावरती अद्वैत म्हणतो पण मी तुम्हाला कोणतीही कमिटमेंट केली नव्हती की मी तुम्हाला या बदल्यामध्ये पासेस देईन म्हणून. यावरती कला म्हणते तुम्ही कमिटमेंट केली नसती तरी तुमच्या भावाने, तुमचा भाऊ सोहम याने मला कमिटमेंट दिली होती तो पास देईल. याच्यावरती अद्वैत म्हणतो माझा भाऊ सोहम आणि मी आम्ही दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहोत, त्यामुळे माझ्याकडून ही अपेक्षा करू नका. याच्यावरती आता कला सोहमला शोधत असते. अद्वैत म्हणतो तुम्हाला आधीच सांगितलं होतं चांदेकरांच्या पूजेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला हा मान मिळणारच नाही. पण आता कला सोहमला शोधत असते. तितक्यात सोहम तिथून येतो. तोपर्यंत इकडे आता संगीताने एक खूप भरलेला ड्रेस काढलेला असतो आणि ते म्हणते हे बघ नैना हा ड्रेस घाल. नैना म्हणते हा ड्रेस घालून तिकडे मी गेले ना तर झगामगा आणि मलाच बघा असं होईल. सगळेजण माझ्याकडे एकदम वेगळ्याच नजरेने पाहतील. तुला कळतच नाही आहे मम्मी तिथे कसा ड्रेस पाहिजे ते. अगं टी व्हीमध्ये घालतात ना त्या स्टार, ते काहीतरी घालायचं म्हणून घालतात का? तशा पद्धतीचा ड्रेस हवे तरच मी तिथे उठून दिसेन, नाहीतर मी तिथे उठून दिसणार नाही आणि माझं लग्न काही तिकडे जमणार नाही. आता महागडे ड्रेस घ्यायला पैसे नसतात आहेत ते ड्रेस आता नैना घालत नसते. काय करावं? संगीताला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. तोपर्यंत इकडे आता कला सोहमला भेटते आणि म्हणते तुम्ही सुद्धा तुमच्या भावासारखेच निघालात. म्हणजे मी तुमच्यावरती विश्वास ठेवून इथपर्यंत आले, पण तुम्ही पण तुमच्या भावाचाच कित्ता गिरवताय. मला वाटलं नव्हतं की तुम्ही असे असाल. मूर्ती मिळेपर्यंत तुम्ही सुद्धा गोड गोड बोललात, मूर्ती झाल्यावरती तुम्ही सुद्धा पाठ फिरवलीत. सोहमला आता कला कशाबद्दल बोलते हे कळत नसतो. तो विचारण्याचा प्रयत्न करणार तितक्यात तिथे आबा येतात. आबा म्हणतात लेकी छान गोड मूर्ती बनवलीस. यावरती कला म्हणते आजोबा मी तुम्हाला आजोबा म्हणू शकते ना? आबा म्हणतात नाही, सगळे मला आबा म्हणतात, तू सुद्धा आबाच म्हण. हे बघ पोरी, देवी आईची इतकी सुंदर मूर्ती बनवलीस ना तर तू मला या सगळ्यामध्ये आराससुद्धा बनवून द्यायची आहे. असं म्हणत आता मात्र इकडे कलाला ते आरास बनवण्यासाठी देवी आईची थांबवतात. तितक्यात सोहमला कॉल येतो आणि सोहम निघून जातो. ॲक्च्युली सोहमने पासेस पाठवलेले असतात हे बोलण्याचं राहूनच जातं. आता आबा म्हणतात तू देवी आईची आरास तयार कर, कारण जितकी सुंदर मूर्ती आहे आरास पण तितकीच सुंदर शोभेशी असली पाहिजे. कला म्हणते ठीक आहे आबा, मी आरास बनवते. आणि आबांच्या शब्दाला मान देऊन कला आता रांगोळी आरास सगळं करण्यासाठी सज्ज होते. तोपर्यंत काजू सांगत असते अगं तूच म्हणतेस ना नैना तू गल्लीतली हिरोईन आहेस, मग हिरोईन आहेस मग तुला वेगळ्या काही गोष्टींची गरज कशाला? जे घालशील ते चांगलंच दिसेल, काही गरज नाही आहे तुला महागडा ड्रेस आणण्याची. असं म्हणत इकडे काजू नैनाला समजवत असते. आता कलाने छानपैकी रांगोळी काढून आरास तयार करत असताना तिकडे अद्वैत येतो म्हणतो तुम्हाला सांगितलं होतं ना जा, की तुम्ही इथून जाणारच नाही. तुम्हाला कळत नाही का की इथे थांबायचं नाही आहे म्हणून? कला आता म्हणते मी तुमच्यासाठी थांबले नव्हते, मला आबांनी देवी आईचं आरास बनवायला सांगितलं म्हणून मी थांबले होते. दोघांच्या मध्ये पुन्हा भांडणं होतात. कला त्याला पुन्हा हजरजबाबीपणा करून निघून जाते. अद्वैत मात्र पाहतच बसतो. तोपर्यंत इकडे आता नैना नाटक करत असताना कला येते. त्यावेळेला संगीता म्हणते पास तर मिळाले पण ड्रेस नाही आहे ग चांगला. आता कलाला कळतं की सोहमने त्याचं वचन पूर्ण करत 3 पास आणून दिलेत हे मात्र नक्की. मग कला नैनासाठी ड्रेस काढायला जाते आणि सुंदरपैकी ड्रेस शोधून काढते आणि नैनाला तो ड्रेस देते. आता नैना हा ड्रेस घालून चांदेकरांच्या पूजेत निघायला असते. आता कला पण निघते. तोपर्यंत इकडे देवी आईची पूजा सुरू होते. गुरुजी सांगतात वेळेमध्ये कोणताही खंड पडायला नको. आबा म्हणतात बरोबर 10 वाजता पूजा सुरू झाली पाहिजे. पूजेसाठी सगळ्यांनी लाल कलरचा ड्रेस घातलेला असतो आणि नेमकी कला सुद्धा नैनासाठी काढलेल्या लाल कलरचाच ड्रेस घालून आलेली असते. चांदेकरांचा लाल हा ड्रेस कोड असतो आणि त्याच ड्रेस कोडमध्ये आता तयार होऊन कला येते. आता या सगळ्यामध्ये कलाला पाहिल्यावरती आबांना हिला सून म्हणून करून घ्यायचं हे मनात निश्चित होतं आणि मालिका इथूनच पुढे वेगळ्या वळणावरती सुरू होणार असते.